नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभेत मिळालेल्या भरभरून यशाने पक्षाचा कॉन्फिडन्स कमालीचा वाढला आहे। आता विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने प्रत्येक जिल्ह्यात विधानसभा निहाय इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत, पण उमेदवारी मागण्याची हौस आता 10,000 रुपयांना पडणार आहे। उमेदवारी मागणीच्या अर्जासोबत पक्षाचे नावे 10,000 रुपयांचा धनार्शक जोडायचा आहे। पक्षात फूट पडल्यानंतर पक्षाच्या तिजोरीच्या मालकीचा मुद्दा जरी वादात असला तरी नव्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तिजोरीत आता इच्छुकांमुळे निधी येत आहे। लोकसभा निवडणुकीतील यशामुळे पक्षांकडे इच्छुकांची गर्दीही वाढल्याचे चित्र आहे। मागच्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली। अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह महायुतीत सहभागी झाले, त्यांना उपमुख्यमंत्री पद आणि अर्थमंत्री पद भेटले। त्यांच्या समर्थकांनाही सत्तेत मंत्रिपद मिळाले। या दरम्यान शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नवा पक्ष काढला। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह भेटले। प्रमुख नेते सोडून गेलेले निवडणुकीच्या तोंडावर नवे चिन्ह, त्यामुळे काय होणार असा प्रश्न असताना पक्षाने घवघवीत यश मिळविले। विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची या निवडणुकीत भलतीच पिछेहाट झाली। आता सगळ्याच पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे। सत्तेतल्या भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने शासनाच्या योजनांचा उहापोह सुरू केला आहे, तर याच नव्याने हाती घेतलेल्या विविध योजना घेऊन जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस लोकांमध्ये जात आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।